मित्रांनो नमस्कार। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना वेळोवेळी निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागलेला आहे, परंतु या माणसाने नेहमीच महाराष्ट्राच्या भविष्याचा विचार केलेला आहे। साहेबांनी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये एक नवीन वेबसाईट आपल्यासाठी घेऊन आलेली आहे, महाराष्ट्र नेक्स्ट। ही नक्की काय आहे, कशा पद्धतीने आपली विकास कामांची कल्पना त्यामध्ये मांडू शकतो, एकदा आपण सर्वांनी नक्की ऐका। या महाराष्ट्रामधली लोक, महाराष्ट्राच्या बाहेरची कोणी, की महाराष्ट्रामध्ये नेमकं काय व्हायला पाहिजे, महाराष्ट्रामध्ये नेमकं काय घडलं पाहिजे, महाराष्ट्रात ते नेमकं घडलं ते कसं घडलं पाहिजे, अशा अनेक लोकांकडे अनेक योजना तयार आहेत, परंतु सांगायच्या कोणाला, मांडायच्या कोणाला? सरकार म्हणजे कोण, बोलायचं कोणाशी, मांडल्यानंतर सांगितल्यानंतर ते बघणार कोण आहे, आम्हाला उत्तर कधी मिळणार? आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी एक नवीन वेबसाईट आत्ता महाराष्ट्राला मी आत्ता अर्पण करतोय। हा तुम्हा आम्हालाच महाराष्ट्र उभा करावा लागेल, हा तुम्हा आम्हालाच महाराष्ट्र वाचवावा लागेल, आणि याच्यासाठीचं म्हणून हे पहिलं पाऊल आहे। म्हणून आज तुमच्या समोर महाराष्ट्र नेक्स्ट, महाराष्ट्र पुढचा मी तुमच्या समोर उभा करतोय। आता दाखवा रे, याच्यामध्ये की त्याच्या बाजूला एक ऑडिओ फिल्म आहे, ही वेबसाईट कशी वापरायची, त्याच्यामध्ये आपल्या कल्पना नोंदवण्यासाठी म्हणून मी काही खाली विषय दिलेले आहेत, 27 विषय आहेत, तो ज्याच्यामध्ये ज्या ज्या आपल्या स्वतःच्या कल्पना असतील ते तुम्ही मांडू शकता। आपण म्हणजे आम्ही तुमच्या मधले आणि सरकार